नमस्कार. आज आम्ही चाललोय डीमार्टला. किराणा भरायला आमच्या घराचा. आम्हाला जायचं होतं डीमार्टला आणि ह्यांनी चुकीच्या लेन मधून गाडी टाकली. आता आम्ही जाणार आहोत दुसऱ्या वेळेला घड्याळ टाकायला. आमचा घड्याळ म्हणजे बंद पडला. कुठली पण गोष्ट होते ना ती काहीतरी कारणानेच होते. आता म्हणजे राईट मारायचं होतं, मी चुकून लेफ्ट मारला. पण लेफ्ट मारल्यावर बोललो तर पुढे न्यूटन मारतो, पण नंतर डोक्यात आलं नाही आपण घड्याळ पण टाकायचं आपल्याला बनवायला. माझं घड्याळ बंद पडलंय, तुझं घड्याळ बंद पडलंय, 3 घड्याळ बंद पडले तुमची. म्हणजे मग ते आता घड्याळ बनवू, येताना चप्पल घेऊ, डीमार्टचा किराणा भरू आणि आपण घरी येऊ. घड्याळ बंद पडलं. पण वेळ मला असं वाटतं जे घड्याळ बंद असते ना आपल्या हिशोबाने वेळ लावायचा, की आता किती वाजले, अरे हो आता 5 वाजता वाजवले 5. खरंच ज्याचा घड्याळ बंद असते ना तो आपला टाइम स्वतः ठरवू शकतो किती वाजले. अरे आता इथून आपण इथे पण जाऊ शकतो नर्सरी मध्ये. हा नर्सरी, अरे बघ जाताना जाऊ शकतो आपण. हा आता बरोबर. आम्हाला झाडं घ्यायची आहेत. कुंड्या आहेत आमच्याकडे, फक्त आमच्याकडे झाडच नाही कुंड्यांमध्ये लावायला. तर आम्ही आता इथून नर्सरी मध्ये जाणार आहोत. नर्सरी मिळाली आणि ते बघा ते चाललेत घड्याळ करायला. इथे आहे घड्याळाचं दुकान. हे आहे नर्सरी. आणि स्नेक प्लांट्स ठीक है, झाड़ नहीं निकला। फूल आएगा आएगा फूल फूल खराब नहीं लगी, खराब नहीं। आता मनी प्लांट चोरतायत. ह्या बघा, हे बघा मनी प्लांट चोरतायत. कशाला चोरू मी? चोरत नाही. झाडं घेतली आणि आता हे घड्याळ गेलं. घड्याळ रिपेअर करायला एवढ्या वेळेत झालं असतं की नाही घड्याळ रिपेअर? टाइमपास. अरे मला काय माहिती की मला तुम्ही काय म्हटले की मी 2 मिनिटात येतोय, मग त्याच्यामुळे मी थांबून राहिलो वेळासारखा. मी एका बाजूलाच होतो. तर तुम्ही पण तेच ना, काही पण झालं ना की प्रॉब्लेम चूक तुमचीच आहे. हा चूक तुमचीच आहे. काम दाखव. आम्ही आलो आता डीमार्ट मध्ये. आल्या आल्या बघा ब्रेड घ्या, हे घ्या, ते घ्या. जो किराणा भरायचा तो नाही भरत हे लोक, दुसरंच काय पण घेतात. किती सामान घेतलाय. आणि आता हे लोक ना हे लोक ना असे आहेत ना, हे लिक्विड घ्यायचं आम्हाला आमच्या याचं काय म्हणतात त्याला, वॉशिंग मशीन. त्याच्यामध्ये बघताय सगळ्यात स्वस्त कुठलं आहे. आणि ही त्याच्यात सगळ्यात खतरनाक वाला माणूस आहे. हा बोलतोय का हे 5 किलोचा आहे, सगळ्यात स्वस्त आहे. सगळ्यात स्वस्त मग किती, 700 रुपयाला. हे बघा हे ना आता घ्यायचं नाही का ते आपलं कम्फर्ट नाही काय म्हणतात याला, हा कंडिशनर. म्हणजे की नंतर आपल्या कपड्यांचा एक चांगला स्मेल आला पाहिजे. बघा हे पण बोलून ना वास घेऊन बघते. हे दोघं बघा चांगला आहे का. चला मुलगा पिताला ना लहान बाळासारखं ना लपवून ठेवावं लागतं. म्हणजे बघा हे चिप्स, आता बघा ते बघा किटकॅट, म्हणजे प्रत्येक गोष्टीपासून ना असं तिच्यापासून ना लपवून ठेवाव्या लागतात गोष्टी. नाही तर तिचा हात पकडून ठेवावा लागतो. चल ग बस झालं. चल हे बघा पाणीपुरी, पण ते पाणीपुरीचे पॅकेट घेऊन घेतले यांनी. म्हणजे ते खट्टा मिठ्ठा चटणी आणि मग आता बाहेरून पुऱ्या आणायचे आणि मग पाणीपुरी खायची आहे. वा रे वा. पुऱ्या पण घेत होते ते डीमार्टला मिळतात ते, पण ते नाही घेतले मुद्दाम. या लोकांनी सामान बघा किती झालं. तिकडे बघा बिल बघा 8,000 आलंय यांच्यामुळे. आम्ही सामान घेतलं एवढं आणि हे पॉपकॉर्न पण घेतले. आणि यांनी ना 8,000 रुपयाचा हे घेतलाय, तरी पण यांचा जीव अजून थांबला नाहीये. आणि मी घरात बनवण्याचे पॉपकॉर्न पण घेतलेत. झाली शॉपिंग आता आमची. निघालो आम्ही फायनली डीमार्ट मधून. खूप खर्च केला. त्यांना सांगितलं होतं की आपल्याकडे खूप पैसे आहेत, तर त्यांनी जास्त मनावर घेतलं आहे दोघांनी. आणि हे आपण नाही का मूवी बघायला गेलो तेव्हा हे पॉपकॉर्न नेलेले आहेत आम्ही. म्हणजे याचा आता तुम्ही विचार करा, आम्ही मूवी बघायला जाऊ शकतो. हे बघा आम्ही आता आलो ना तर इथे एवढा सामान आहे. तर हा सामान घ्यायचं सोडून ही मुलगी बघा, म्हणजे आपले फक्त झाड घेऊन घ्यायचे. म्हणजे कसं की बाबा माझ्या हातात तर सामान आहे, आता मी कसं काय नवीन सामान घेऊ. सगळे एकूण एक ना शहाणे आहेत हे लोक. नाही तर एवढं जड सामान मी घेऊन जायचं आणि हे लोक असेच असं करत असतील. चला आम्ही आता पोहोचलो घरी. भूक लागली आहे
3:30 वाजले. आम्ही किती 11 साडे 11ला गेलेलो. पण चला बाय बाय.